हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपल्याला राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा तसंच कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून एकदम हॉट टॉपिक बघायचा आहे, ज्याच्यावरती तुम्हाला पूर्व किंवा मुख्य परीक्षेमध्ये 100% क्वेश्चन बघायला मिळेल. मग ती कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सीची असेल किंवा राज्यसेवेची पूर्व परीक्षा असेल. कारण नुकतंच आत्ता जी एन-एस-ओ आहे, त्या एन-एस-ओ नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसनी जे सी-पी-आय आहे, त्या सी-पी-आयमध्ये सुधारणा केलेली आहे. जो ग्राहक किंमत निर्देशांक आहे, त्या ग्राहक किंमत निर्देशांकाचं जे बेस येईल ते चेंज केलेलं आहे. परंतु बेस येईल तर चेंज केलेलंच आहे. पण त्याच्याबरोबर ग्राहक किंमत निर्देशांक काढण्यासाठी ज्या वस्तू आणि सेवांची जी बास्केट तयार केलेली आहे, त्या वस्तू आणि सेवांच्या बास्केटमध्ये सुद्धा चेंजेस केलेले आहेत. त्याचे वेट वगैरे वेगवेगळे त्याला वेट त्याला जे वेटेज दिलेलं आहे, ते पूर्णपणे त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत. मग हे आपल्याला डिटेल बघायचं आहे. इव्हन जे वेगवेगळ्या प्रकारचे जे कंझ्युमर प्राइस इंडेक्सेस आहेत, तर ते पण आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहेत. इव्हन तुम्ही जर पाठीमागटले क्वेश्चन पेपर बघितले, तर कंबाईनला त्याच्यावरती पूर्व परीक्षेमध्ये कंबाईन ग्रुप बीला त्यांनी क्वेश्चन विचारलेले आहेत. इव्हन एम-पी-एस-सी पूर्व परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये डब्ल्यू-पी-आयवरती एकदा क्वेश्चन विचारला होता. आता यावर्षी सी-पी-आयवरती ते क्वेश्चन विचारू शकतात. तर याच्यामध्ये काय नवीन सुधारणा केलेल्या आहेत, ते आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे. तर आपण डायरेक्टली काय करू, लेक्चरला सुरुवात करू. तर बघा, सी-पी-आय किंवा त्याला आपण म्हणतो ग्राहक किंमत निर्देशांक. हा ग्राहक किंमत निर्देशांक कशासाठी काढला जातो किंवा त्याला आता जे आधारभूत वर्ष नवीन घेतलेलं आहे, ते आधारभूत वर्ष किती ठरवलेलं आहे, तर 2024 हे आधारभूत वर्ष आता सी-पी-आय साठी त्यांनी लागू केलेलं आहे. राइट. तर सी-पी-आय हा कशासाठी काढला जातो किंवा आपण इन्फ्लेशन बघा, सी-पी-आय म्हणजे ग्राहक स्तरावर लागणाऱ्या ज्या विविध वस्तू आहेत, त्या वस्तूंच्या किमती मोजून सी-पी-आय काढला जातो. म्हणजे ज्या ग्राहक स्तरावर लागणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा आहेत, राइट, त्याच्यामध्ये नेमकं इन्फ्लेशन किती वाढलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये किंमत वाढ किती झालेली आहे किंवा भाव वाढ किती झालेली आहे, हे बघण्यासाठी आपण काय करतो, सी-पी-आय किंवा ग्राहक किंमत निर्देशांक किंवा कंझ्युमर प्राइस इंडेक्स काढतो. आणि हे कोण काढतं, तर एन-एस-ओ नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस 18 फेब्रुवारी 2011 पासून काढतं. आता याच्यासाठी जे नवीन बेस इयर लागू केलेलं आहे, ते कोणतं आहे, 2024. याच्या अगोदरचं बेस इयर काय होतं, 2012 हे याच्या अगोदरचं बेस इयर होतं. आता बेस इयर का बदललं पाहिजे आणि याच्यामध्ये यावर्षी म्हणजे 2024 हे बेस इयर का निवडलेलं आहे गव्हर्नमेंटने, तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. सॉरी. बघा, म्हणजे एन-एस-ओ किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं म्हणतं, की निदान 5 वर्षाला तरी हे जे बेस इयर आहे, हे बदललं गेलं पाहिजे किंवा हे आधारभूत वर्ष बदललं गेलं पाहिजे. कारण काय आहे? कारण लोकांची जी शॉपिंग पॅटर्न्स आहेत, ते शॉपिंग पॅटर्न आणि लोकांचे जे कन्झम्पशन पॅटर्न आहे, त्या कन्झम्पशन पॅटर्नमध्ये पण सतत बदल होत आहेत. बरोबर? सॉरी. हे तुम्हाला मला पण माहिती आहे. आपण सुद्धा बघा, 2012 पासून आत्तापर्यंत आपल्या शॉपिंग पॅटर्नमध्ये, आपल्या कन्झम्पशन पॅटर्नमध्ये खूप बदल चेंजेस झालेले आहेत. मग आपण जर 2012 हे जर आधारभूत वर्ष ठेवलं आणि आत्ता जर त्या वस्तूंच्या प्राइसेस म्हणजे त्याच्यामध्ये वाढलेली भरवाढ जर विचारात घेतली, तर ती भरमसाठ आपल्याला दिसेल. बरोबर? सो त्याच्यामुळे काय होईल, याचा अर्थव्यवस्थेवरती विपरीत परिणाम पण होतो. सो त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने असं म्हणजे एकंदरीत काय, तर दर 5 वर्षाला हा आधारभूत वर्ष बदललं गेलं पाहिजे. आता 2012 होता आतापर्यंत, ते आता 2024 हे सी-पी-आयसाठी आधारभूत वर्ष त्यांनी ठरवलेलं आहे. मग आता हे आधारभूत वर्ष कोण ठरवतं? तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, की मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन ही केंद्र सरकारची एक मिनिस्ट्री आहे आणि त्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत हे एन-एस-ओ ऑफिस काम करतं. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस. आणि हेच काय करत असतं, हे सी-पी-आयचं आधारभूत वर्ष देत आधारभूत वर्ष ठरवत असतं. राइट. सो आपल्याला काय करावं लागेल, एक म्हणजे कुठलंही एक नॉर्मल इयरला आपण आधारभूत वर्ष ठरवतो. असं का? आता 2024 हे वर्षच का घेतलेलं आहे? मी जसं तुम्हाला म्हटलं, की दर 5 वर्षांनी आधारभूत वर्ष चेंज करायला पाहिजे. मग 2012 जर अगोदरचं आधारभूत वर्ष असेल, तर मग 2016 किंवा 2016 किंवा 2017 हे आधारभूत वर्ष घ्यायला पाहिजे होतं. परंतु त्याचे काही रिझन्स होते. जसं की 2016 मध्ये नोटांचं 500 आणि 1000च्या नोटांचं डिमॉनिटायझेशन करण्यात आलं. त्याच्यामुळं अर्थव्यवस्थेवरती एक वेगळा परिणाम तुम्हाला दिसून आला. सो त्याच्यामुळे त्यांनी ग्राहक किंमत निर्देशांकाचं जे आधारभूत वर्ष आहे, ते 2016 ला चेंज केलं नाही. नंतर 2017 मध्ये जी लागू करण्यात आला 1 जुलै 2017 ला. सो त्याच्यामुळे पण काही अर्थव्यवस्थेवरती वेगळे परिणाम क्रिएट झाले होते. सो त्याच्यामुळे पण त्यांनी 2017 हे वर्ष पण आधारभूत वर्ष घेतलं नाही. नंतर 2020 मध्ये
राईट. आता जीएसटी आणि विमुद्रीकरण जे केलं होतं त्याचा 2-3 वर्ष त्याचा इम्पॅक्ट राहिला अर्थव्यवस्थेवरती. नंतर 2020 मध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कोरोना पॅन्डेमिक आलं आणि त्याच्यामुळे आपली अर्थव्यवस्था जवळपास बऱ्यापैकी ठप्प झालेली होती. राईट. वस्तू आणि सेवांची मागणी कमी झालेली होती किंवा उत्पादन कमी झालेलं होतं. सो त्याच्यामुळे पण आपल्याला हे आधारभूत वर्ष चेंज करता आलं नाही. नंतर पुन्हा 2022 मध्ये काय झालेलं आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की रशिया युक्रेन वॉर सुरू झालं होतं. मग रशिया युक्रेन वॉरमुळे आपल्या अर्थव्यवस्थेवरती पण त्याचे परिणाम झाले होते. सो त्याच्यामुळे आपल्याला जे ग्राहक किंमत निर्देशांकाचं जे आधारभूत वर्ष आहे, ते आधारभूत वर्ष आपल्याला चेंज करता आलं नव्हतं. पण आता गव्हर्नमेंटने डिसाईड केलं, कारण आता हे युक्रेन वॉर किंवा इतर आता जे ट्रेड वॉर वगैरे सुरू आहे, तर त्याचा पण इम्पॅक्ट पडतो आहे. पण तरी पण आपल्याला हे आधारभूत वर्ष चेंज करणं खूप गरजेचं होतं. म्हणूनच काय केलेलं आहे, एक नॉर्मल इयर त्यांनी बघितलं सध्याच्या इयरमधलं. तर ते 2024 हे एक नॉर्मल इयर आहे, जिथं वस्तू आणि सेवांच्या ज्या प्राइसेस आहेत त्या थोड्या स्टेबल झालेल्या दिसतात. राईट. आणि मग ह्या नॉर्मल इयरला काय म्हटलं जातं, बेस इयर म्हणून आधार मानलं जातं आणि ह्या आधारभूत वर्षाला किमती ह्या 100 पकडल्या जातात. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये त्या इयरपासून आत्ताच्या इयरपर्यंत या वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये किती बदल झालेला आहे, तो त्याच्यामध्ये विचारात घेऊन आपण इन्फ्लेशन रेट काढत असतो. तर आता आपल्याला काय करायचंय, याची फॉर्म्युला, मेथोडॉलॉजी आणि वेट मध्ये काय चेंजेस केलेले आहेत ते आता आपल्याला बघायचंय. ओके. तर अगोदर काय करू, आपल्याला अगोदर थोडं समजावून घ्यावं लागणार आहे की नेमका इन्फ्लेशन दर कसा मोजला जातो. म्हणजे तुम्हाला समजेल की ही जी अ, वस्तू आणि सेवांची जी बास्केट आहे त्याला वेट कसं असाइन केलं जातं आणि त्याच्यावरून चलनवाढीचा दर कसा काढला जातो. सो त्याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. आता चलनवाढीचा दर किंवा इन्फ्लेशन रेट म्हणजे काय असतं, इन्फ्लेशन रेट म्हणजे करंट सीपीआय, कंझ्युमर प्राइस इंडेक्स वजा जो पाठीमागच्या वर्षातला म्हणजे आधारभूत वर्षातला सीपीआय भागीला आधारभूत किंवा प्रिव्हियस सीपीआय किंवा आधारभूत वर्षातला सीपीआय गुणिला त्याला 100 केलं जातं. त्यावेळेस तुम्हाला काय मिळतं, इन्फ्लेशन रेट किंवा चलनवाढीचा दर मिळतो. आता आपण उदाहरण घेऊ, हा चलनवाढीचा दर नेमका कसा काढला जातो. आता समजा उदाहरण घेतोय. समजा आधारभूत वर्षाला साबण जे होतं त्या साबणाच्या किमती या बेस इयर, आत्ताचं जे बेस इयर कुठलं घेतलंय आपण, 2024 घेतलंय. 2024 या बेस इयरला एका साबणाची किंमत समजा ₹10 होती आणि सध्याच्या इयरमध्ये 2026 मध्ये ते सेम साबण तुम्हाला ₹15 मिळतंय. मग मला सांगा, याच्यामध्ये पहिल्यापेक्षा महागाई दर वाढलाय का? तर यस, वाढलेला आहे. राईट. अगोदर आत्ता किंमत किती आहे, तर ती ₹15. अगोदर किंमत किती होती, ₹10. राईट. मग याच्यामध्ये तुम्हाला काय कळतं, याच्यामध्ये 50% नी काय वाढली, किंमत वाढलेली आहे. ₹10 ₹15 ही किंमत गेली. मग आता मला सांगा, मग याला म्हणू शकतो का आपण की चलनवाढीचा दर वाढलेला आहे, असं म्हणणं ह्याला ठीक राहील का? तर याचं उत्तर आहे नाही. चलनवाढीचा दर हा वाढलेला आहे असं याच्यात म्हणता येणार नाही. कारण काय त्याचं? कारण इकॉनॉमीमध्ये फक्त आपण साबणाचंच उत्पादन घेत नाही. राईट. त्याच्यामध्ये अनेक वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेत असतो आणि मग त्याच्यासाठी आपल्याला एक बास्केट तयार करावं लागेल. आता समजा दुसरं उदाहरण घेऊ. समजा मी एक बास्केट तयार केली आणि 2024च्या आधारभूत वर्षाला त्या बास्केटमध्ये समजा मी साबण टाकलं, भाज्या टाकल्या आणि एक बूट टाकला. समजा आधारभूत वर्षाला साबणाची किंमत ₹10 होती, ती 2026ला साबणाची किंमत वाढून ₹15 झाली. समजा भाज्या ज्या आपण घेत होतो, त्या भाज्या आधारभूत वर्षामध्ये एक पिशवी भाजी घेण्यासाठी आपल्याला ₹50 लागत होते. आता त्याच सेम भाज्या घेण्यासाठी ₹60 लागतात समजा. बुटाची किंमत आधारभूत वर्षाला समजा ₹1000 होती, तो सेम शूज तुम्हाला घेण्यासाठी आता ₹1200 लागतायत. मग आधारभूत वर्षाला साबण, भाज्या, बूट ही जी आपण बास्केट बनवली होती, या बास्केटला एकूण बास्केटला किती रुपये लागत होते आपल्याला, ₹1160 लागत होते आणि आता 2026 मध्ये ते ₹1275 लागतायत. मग आता याच्यावरून आपण चलनवाढीचा दर काढू शकतो का? तर बघा, आता 1275 भागीला तुम्ही 1060 करा, तर तुम्हाला उत्तर साधारणतः 20.3% येईल. मग अगेन हा चलनवाढीचा दर आहे असं म्हणता येईल का? तर नाही. हा चलनवाढीचा दर आहे असं म्हणता येणार नाही. याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे की ज्या भाज्या आहेत, त्या भाज्याच्या किमती ह्या दर दिवशी किंवा दर आठवड्याला बदलतात. साबणाच्या किमती ह्या दर महिन्याला किंवा पंधरवाड्याला किंवा 2-3 महिन्याला बदलतात. बुटाच्या किमती ह्या वर्षाला बदलतात. सो त्याच्यामुळं आपल्याला काय करावं लागेल, ह्याला वेट असाइन करावं लागणार आहे. ह्याला वेट असाइन केलं तर आपल्याला एक बास्केट तयार करून त्या बास्केटमधील वस्तू आणि सेवांना वेट असाइन करून आपल्याला चलनवाढीचा दर काढता येईल. कारण यांच्या ज्या प्राइसेस असतात त्या सतत फ्लक्च्युएट होत राहतात. जसं की पेट्रोलियम असेल, सतत प्राइसेस फ्लक्च्युएट होत राहतात. बरोबर का? सो त्याच्यामुळे याला सुद्धा आपल्याला चलनवाढीचा दर आहे असं म्हणता येणार नाही. मग त्याच्यासाठी सीएसओ काय करतं? मग त्याच्यासाठी आपण काय करतो, ज्या बास्केटमधल्या वस्तू आणि सेवा आहेत, ज्या कमोडिटी आहे, त्या कमोडिटीच्या प्रत्येक वस्तूला आपण एक वेट असाइन
असाइन करतो. आता हे पण उदाहरण घ्यायचंय बरं का आपल्याला. हे पण उदाहरणार्थच घ्यायचंय आपल्याला. तर समजा मी काय केलं, आता आपल्याला ज्या भाज्या आहेत, त्या भाज्या आपल्याला सतत लागतात. दररोज आपण त्याची खरेदी विक्री करतो. सो त्याच्यामुळे आपल्याला सतत लागणाऱ्या गोष्टीला आपल्याला वेट जास्त असाइन करावं लागेल. राइट? आपल्याला एखाद्या महिन्याला वगैरे लागणारं साबण एखाद्या महिन्याला लागतं. 15-20 दिवस, 25 दिवस, 1 महिना कोणाकोणाला साबण जातं. सो मग याला आपल्याला थोडं कमी वेट असाइन करावं लागेल. बूट आपल्याला काय दर दिवशी किंवा आठवड्याला किंवा महिन्याला आपण बूट खरेदी करत नाही. आपण 1 वर्षाला, 1.5 वर्षाला, 2 वर्षाला बूट खरेदी करतो. मग ह्याला आणखी कमी वेट असाइन करावं लागेल. बरोबर का? मग आता समजा मी भाज्याला 60 वेट असाइन केलं, साबणाला 30 वेट असाइन केलं आणि बुटाला 10 वेट असाइन केलं. असं 100% वेट असाइन केलं. मग समजा आधारभूत वर्षामध्ये साबणाची किंमत किती होती? ₹10. राइट? आता किती किंमत आहे? ₹15. राइट? भाज्यांची एक पिशवी भाजी घेण्यासाठी ₹50 लागत होते, आता ₹60 लागतात. आधारभूत वर्षामध्ये बुटाची किंमत ₹1000 होती, आता ती ₹1200 झालेली आहे. मग याच्यामध्ये काय केला जातो? प्राइस रेशो काढला जातो, किंमत गुणोत्तर. मग याला काय केलं जातं? 10/15, 50/60 आणि 1000/1200. मग तुम्हाला याचं उत्तर काय येईल? तर 10/15 केलं तर 1.5 हा रेशो येईल. नंतर 50/60 केलं तर 1.2 रेशो येईल आणि 1000/1200 किंवा 1200/1000 केलं तर तुम्हाला 1.2 रेशो येईल. आता याच्यावरून तुम्हाला काय करावं लागेल? भार गुणोत्तर काढावं लागेल आणि भार गुणोत्तर आपल्याला काढलं तर आपल्याला ते समजेल. राइट? मग त्याच्या फ्रिक्वेन्सीच्या दृष्टिकोनातून आपल्याला या सगळ्या गोष्टी समजतील. आता भार गुणोत्तर जर मला काढायचं असेल तर मला काय करावं लागेल? तर रेशो इंटू वेट. आता हा जो वेट आहे, वेट किती दिलेला आहे? हा वेट इंटू रेशो आपल्याला असं करावं लागेल. 30 गुणिला दीड किती होईल? 45. म्हणजे साबणासाठी जे भार गुणोत्तर आलं किती आलं? 45 आलं. भाज्यांसाठी भार गुणोत्तर किती होईल? 60 गुणिला 1.2 म्हणजे 72 येईल आणि बुटांसाठी भार गुणोत्तर किती येईल? 10 गुणिला 1.2 म्हणजे 12 येईल. म्हणजे असं 129 याची बेरीज किती आली? 129. मग याच्यातून तुम्ही 100 मायनस करा. म्हणजे काय येईल तुमचा? हा 29% काय झाला तुमचा? चलनवाढीचा दर आला. म्हणजेच रिअल इन्फ्लेशन रेट काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? एकूण भार गुणोत्तर 120 गुणिला जे वेट आहे, वेट जे असाइन केलेलं ते वेट, राइट? भागीला आधीचं वेट, राइट? आता हे किती, याला जर गुणिला 100 केलं तर ते आपल्याला काय होईल? 100 म्हणजे डायरेक्टली तुम्हाला 29% आन्सर येईल. परंतु मी इथं वजा 100 केलेलं आहे. वजा 100 करून सुद्धा आन्सर येतं तुम्हाला, राइट? हे 100 गेले, हे 100 गेले, राइट? आता 129 आलंय. आपलं आधारभूत वर्षाला आपण किती पकडतो किंमत? 100 पकडतो. मग 100च्या वरी किती? 129% म्हणजे 29% प्राइसेस वाढल्या. म्हणजे हा काय झाला तुमचा? रिअल, हा भारताचा रिअल महागाई दर किंवा रिअल इन्फ्लेशन रेट आहे असं आपल्याला म्हणता येईल. मग तसंच हा WPI आणि CPI मोजला जातो. तर सध्या CPI साठी आधारभूत वर्ष कोणतं ठरवण्यात आलेलं आहे? 2024. तर CPI हा ग्रामीण भागासाठी वेगळा काढला जातो, शहरी भागासाठी वेगळा काढला जातो आणि ऑल इंडियासाठी वेगळा काढला जातो. राइट? तर ग्रामीण भागासाठीचा CPI काढण्यासाठी एकूण 448 वस्तू आणि सेवा विचारात घेतल्या जातात. CPI शहरी भागासाठी काढण्यासाठी एकूण 460 वस्तू आणि सेवांचा विचार केला जातो. तर CPI ऑल इंडिया, CPI म्हणजे काय? CPI कंबाईन ऑल इंडिया जर काढायचा असेल तर त्यासाठी आता सध्या ती बास्केट चेंज केलेली आहे. एकूण त्याच्यामध्ये 308 वस्तू आणि 50 सर्व्हिसेसचा त्याच्यामध्ये उपयोग केला जातो आणि एकूण अशा 300 वस्तू आणि सेवा त्याच्यामध्ये 358 वस्तू आणि सेवा विचारात घेतल्या जातात. बघा, CPI हा वस्तू आणि सेवा दोन्हींचा काढला जातो. परंतु जो WPI आहे, WPI तो फक्त वस्तूंचा काढला जातो. तर आता ओल्ड 2012 जे आधारभूत वर्ष होतं, त्याच्या अंतर्गत आपण CPI मध्ये एकूण 299 वस्तू आणि सेवांचा विचार करत होतो. परंतु आता न्यू जे बेस इयर आहे 2024, त्याच्यानुसार आता आपण 2026 मध्ये CPI साठी किती वस्तू आणि सेवांचा विचार करतो? 358. म्हणजे CPIच्या वस्तू आणि सेवांमध्ये आपण चेंजेस करू शकतो. तर आता अगोदरचं जे वेट असाइन केलं होतं ते कसं होतं? त्याच्यासाठी एकूण 6 डिव्हिजन्स केल्या होत्या आणि आता नवीन जो CPI आणलेला आहे वेट्स ऑफ CPI 2024 नुसार एकूण 12 डिव्हिजनमध्ये त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. तर याच 12 डिव्हिजनचं अगोदर 6 डिव्हिजनमध्ये वर्गीकरण करण्यात आलं होतं. म्हणजे कोणत्या वस्तू आणि सेवा याच्यामध्ये उपयोगी, म्हणजे कोणत्या वस्तू आणि सेवांचा याच्यामध्ये विचार केला जातो आणि कोणत्या वस्तू आणि सेवांना CPI काढण्यासाठी सर्वात जास्त वेटेज दिलं जातं? तर बघा, याच्यामध्ये अन्न आणि वस्तू याला अन्न, वस्तू आणि पेय याला सगळ्यात जास्त वेटेज दिलं जातं. अन्न, वस्तू आणि पेयांमध्ये काय येणार आहे? जसं की अन्नधान्य असेल, मांस, मासे, अंडी, दूध, मसाले, तेल, भाजीपाला, साखर असेल, अल्कोहोल असेल, राइट? याच्यामध्ये हे सगळे येतात. तर अन्न, वस्तू आणि पेय याला जे वेटेज दिलं जातं ते
ते अगोदर वेटेज हे जास्त दिलं जात होतं. परंतु आता त्यांनी काय केलेलं आहे, ते वेटेज अन्न आणि वस्तूंसाठीचं जे वेटेज आहे, ते वेटेज त्यांनी आता चेंज केलेलं आहे. बघा, अगोदर जे फूड होतं, फूड अँड बिव्हरेजेस याला 42 वेटेज दिलं जात होतं, ते आता 36 वरती आणलेलं आहे. ते कितीवरती आणलेलं आता 36 वर आणलेलं आहे. तर अन्न, वस्तू व पेय, आता आपण जर 6 डिव्हिजनमध्ये जर आपण बघितलं, तर ते वेट थोडं जास्त वाटणार आहे आपल्याला. परंतु 12 डिव्हिजनमध्ये जर बघितलं, तर ते आधी 2012 नुसार 42% वेट असाइन केलं जात होतं. आता ते 36.75% वेट असाइन केलं जातं. जर 12 डिव्हिजनमध्ये बघितलं, तर आपल्याला ते वेट थोडं कमी दिसेल. पण 6 डिव्हिजनमध्ये जर बघितलं आपण, जर वेटेजचा हिशोब केला, तर तो अन्न आणि वस्तूंना ग्रामीण भागासाठी 44.801% वेटेज दिलेलं आहे. शहरी भागासाठी 34.264% वेटेज आणि ऑल इंडिया म्हणजे सीपीआय कंबाईनसाठी 40.104% वेटेज. म्हणजे सर्वात जास्त वेटेज हे कुणाला दिलेलं आहे? सर्वात जास्त वेटेज हे अन्न, वस्तू आणि पेयांना दिलेलं आहे. याच्यानंतर आता याच्यामध्ये चेंजेस नेमकं काय झालेलं आहे, तर याच्यामध्ये जे घर आहे आणि जे आरोग्य, वाहतूक यांचं फक्त वेटेज वाढवलेलं आहे. बाकीच्यांचं वेटेज सेमच ठेवलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला चेंजेस कुठं झालेले ते बघायचं आहे. जसं की घर ही जी वस्तू आहे, ही वस्तू अगोदर 2012च्या आधारभूत वर्षानुसार सीपीआयमध्ये ग्रामीण भागासाठी ग्रामीण भागासाठी ही विचारात घेतली जात नव्हती. परंतु आता नवीन जे त्यांनी 2026 मध्ये चेंजेस केलेले आहेत, तर त्याच्यासाठी घर घरांच्या किमती मोजण्यासाठी त्याच्यामध्ये वाढणाऱ्या ज्या किमती आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये वाढणारं जे इन्फ्लेशन आहे ते मोजण्यासाठी त्यांनी ग्रामीण भागामध्ये पण घर आता विचारात घेतलेलं आहे. अगोदर घर ही वस्तू ग्रामीण भागाचा सीपीआय काढण्यासाठी विचारात घेतली जात नव्हती. आता त्याच्यामध्ये घर पण विचारात घेतलं जातं. तर हा एक चेंजेस लक्षात ठेवा आणि ग्रामीण भागासाठी घराला 5.52% एवढं वेटेज दिलं जातं. शहरी भागासाठी 19.77% आणि पूर्ण भारतासाठी 11.88% एवढं वेटेज दिलं जातं. आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या ज्या इतर सेवा आहेत, घरगुती वस्तू, सेवा, राईट, याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या सेवा येतात. राईट, जसं की मनोरंजन, शिक्षण, वाहतूक, आरोग्य, दळणवळण ह्या सगळ्या त्याच्यामध्ये सेवा येतात. तर त्याला सर्वात जास्त जास्त वेटेज दिलेलं आहे. तर हे वेटेज तुम्ही काय करू शकता, एकदा व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही हे वेटेज एकदा बघू शकता. राईट, हे पाठ करायची काही आवश्यकता नाही. फक्त चेंजेस कुठं झाले तेवढेच आपल्याला लक्षात ठेवायचे. आता नवीन चेंजेसनुसार त्यांनी 12 डिव्हिजन केलेले आहेत. राईट, ह्या 12 डिव्हिजननुसार जर आपण बघितलं, तर 12 डिव्हिजननुसार सर्वात जास्त वेटेज त्यांनी फूड आणि बिव्हरेजला दिलेलं आहे. अगोदर ते 42% वेटेज दिलं जात होतं, आता ते 36.75% दिलं जात आहे. नंतर जे हाऊसिंग, वॉटर, इलेक्ट्रिसिटी, गॅस अँड अदर फ्युल्स, राईट, त्याला 17.64% वेट दिलेलं आहे. आणि मग खाली या ज्या सगळ्या ज्या येतात, त्या सगळ्या सेवा येतात. ह्या सगळ्या सेवा येतात. सर्व्हिसेस, मग त्याच्यामध्ये हेल्थ सर्व्हिस, ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सर्व्हिस, राईट, नंतर स्पोर्ट अँड कल्चर असेल, एज्युकेशन सर्व्हिस असेल, रेस्टॉरंट अँड अकॉमोडेशन सर्व्हिसेस असतील, पर्सनल केअर, सोशल प्रोटेक्शन, राईट, मिसलनियस, बाकीच्या ज्या गुड्स अँड सर्व्हिसेस, तर त्यांना वेगळे वेटेज दिलेले आहे त्यांनी. तर अशा 12 डिव्हिजनमध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी वेट असाइन केलेला आहे. आणि याच्यावरून मग काय केला जातो, सीपीआय काढला जातो, कंझ्युमर प्राइस इंडेक्स काढला जातो. आता कंझ्युमर प्राइस इंडेक्स काढताना याच्यामध्ये काय केलं जातं, एक हेडलाईन इन्फ्लेशन काढलं जातं, सीपीआय हेडलाईन इन्फ्लेशन, नंतर सीपीआय कोर इन्फ्लेशन आणि सीएफपीआय, म्हणजे जो फूड, फक्त ज्या अन्न वस्तू आहेत, त्या अन्न वस्तूंचा पण वेगळा एक इंडेक्स किंवा वेगळा एक इन्फ्लेशन त्याच्यामधलं मोजलं जातं. तर आधारभूत वर्ष 2024 जर पकडलं, तर सीपीआय हेडलाईन इन्फ्लेशन म्हणजे काय असतं, तर याच्यामध्ये सगळ्या वस्तू आणि सेवांचा सीपीआय विचारात घेऊन जी चलनवाढ मोजली जाते, त्याला म्हणतात सीपीआय हेडलाईन इन्फ्लेशन. राईट, आणि ते जर आपण बघितलं सध्याच्या घडीला, बघा, आत्ता जे प्रोव्हिजनल डेटा आलेला आहे, आत्ता जस्ट त्यांनी काल परवा त्यांनी ह्याच्यामध्ये दिलेला आहे प्रोव्हिजनल डेटा. जर सीपीआय जनरल बघितला तो आपण, तर तो 2.75% प्राइसेस वाढलेले आहेत 2024 ते 2026 दरम्यान. आणि तुम्ही जर इंडेक्स बघितला, तर इंडेक्स 104.46%, म्हणजे 4% तुम्हाला इंडेक्समध्ये किमती वाढलेल्या दिसतील तुम्हाला. राईट, आणि जो फूड इंडेक्स आहे, फूड इंडेक्स जर बघितला, तर तुम्हाला इथं 2.13% आणि तसं जर आपण बघितलं, तर ते पण तिथं 4.4%, 4.04% किमती वाढलेल्या आहेत. कोर इन्फ्लेशन म्हणजे काय असतं, कोर इन्फ्लेशन मध्ये काय केलं जातं, ज्या वस्तूंच्या किमती सतत फ्लक्च्युएट होतात, वस्तू आणि सेवांच्या, त्या वस्तू आणि सेवा त्यातून मायनस केल्या जातात आणि उरलेल्या ज्या वस्तू आणि सेवा आहेत, त्यांचं जे इन्फ्लेशन मोजलं जातं, त्याला कोर सीपीआय कोर इन्फ्लेशन म्हटलं जातं. अन्न, वस्तू व पेय, इंधन आणि प्रकाश हे घटक वगळले जातात. का? कारण त्यांच्या प्राइसेस सतत फ्लक्च्युएट होत राहतात.
आठवड्याला, महिन्याला, राईट? सो त्याच्यामुळे ज्या उर्वरित ज्या वस्तू आणि सेवा विचारात घेऊन जी चलनवाढ मोजली जाते, त्याला आपण काय म्हणतो? CPI म्हणतो. समजा एखादी वस्तू आहे. समजा तुम्ही आज Appleचा मोबाईल घेतला. Appleचा मोबाईल समजा 2024ला समजा तो मोबाईल तुम्हाला ₹1,00,000 मिळत होता समजा, राइट? आणि आता तोच मोबाईल समजा सेम मोबाईल तो समजा तुम्हाला ₹1,10,000 तो मोबाईल मिळतोय. म्हणजे याच्यामध्ये किती झाल्या? 10% प्राइसेस वाढल्या असं तुम्हाला म्हणता येईल, राइट? सो आणि CFPI म्हणजे काय? कंझ्युमर फूड प्राइसेस इंडेक्स हा मे 2024 पासून मोजला जातो आणि फक्त अन्न वस्तू याच्यामध्ये विचारात घेऊन त्याचाच फक्त इंडेक्स मोजतात किंवा त्याच्यामध्ये जी झालेली चलनवाढ आहे ती चलनवाढ फक्त मोजली जाते. त्याला CFPI म्हणतात, कंझ्युमर फूड प्राइस इंडेक्स म्हणतात. तर आता बघा याच्यामध्ये जर आपण बघितलं गव्हर्नमेंटच्या रिसेंट डेटानुसार म्हणजे गव्हर्नमेंटने जो प्रकाशित केलेला डेटा आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर 2024 ते 2026 दरम्यान 2024 ते 2026 म्हणजे जानेवारी 2026 पर्यंत जर बघितलं तर सर्वात जास्त इन्फ्लेशन कशामध्ये वाढलेलं दिसतं तुम्हाला? जे पर्सनल केअर, सोशल प्रोटेक्शन आणि बाकीचे जे वस्तू आणि सेवा आहेत त्याच्यामध्ये जास्त काय झालेलं आहे? इन्फ्लेशन वाढलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पण सगळ्यात जास्त इन्फ्लेशन वाढलेलं आपल्याला कुठं दिसतं? एज्युकेशन सर्व्हिसेस. बघा, म्हणजे एज्युकेशन सध्या खूप महाग होत आहे. एज्युकेशन सर्व्हिसेसमध्ये इन्फ्लेशन रेट जर बघितला तर तो 3.35% एवढा इन्फ्लेशन रेट आहे. म्हणजे 1,00,000ची फीस आज आपल्याला ₹1,03,350 एवढी फीस पडायला लागली आहे. बरोबर? आणि त्याच्यानंतर मग 2.98% क्लोथिंग आणि फुटवेअर म्हणजे तुम्हाला मला किंवा मध्यमवर्गीय आणि जे गरीब लोकांना ज्या वस्तू लागतात त्याच्यामध्ये इन्फ्लेशन जास्त वाढलेलं आहे असं दिसतं तुम्हाला. बरोबर? आणि हे आणखी एक त्यांनी डेटा दिलेला आहे की कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त इन्फ्लेशनचा दर आहे, राईट? तर आपण जर बघितलं टॉप 5 स्टेट्स हॅव्हिंग मोर दॅन 50 लाख पॉप्युलेशन ॲज पर सेन्सस 2011 50 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणारे जे टॉप 5 स्टेट आहेत जिथं सर्वात जास्त इन्फ्लेशन वाढलेलं आहे जानेवारी 2026 पर्यंत. तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त इन्फ्लेशन रेट दिसतो तेलंगणामध्ये. तेलंगणाचा क्रमांक 1 लागतो, केरळचा 2 क्रमांक लागतो, तामिळनाडूचा 3 क्रमांक लागतो, राजस्थानचा 4 क्रमांक लागतो आणि कर्नाटकाचा 5वा क्रमांक लागतो. आणि हे जे दिलेलं आहे तुम्हाला हे फूड इंडेक्स आहे. हा काय आहे? फूड इन्फ्लेशन आहे. फूड इन्फ्लेशन सर्वात जास्त केरळमध्ये वाढलेलं आहे. आलं लक्षात? तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याच्यावरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो. तर आता ग्राहक किंमत निर्देशांक आणखी कशा-कशाचे काढले जातात? जसं की बघा CPI-IW जो इंडस्ट्रियल वर्करचा जो ग्राहक किंमत निर्देशांक आहे, तो वेगळा काढला जातो. ॲग्रीकल्चर लेबरचा वेगळा काढला जातो. रूरल लेबर, ॲग्रीकल्चर लेबरमध्ये फक्त ॲग्रीकल्चरमध्ये काम करणारे आणि रूरल लेबर म्हणजे काय? तर ग्रामीण भागामध्ये सगळ्या प्रकारचं काम करणारे मजूर, राइट? ॲग्रीकल्चरचे सोडून इतर काम करणारे आणि शहरी भागातले शहरी गैर शारीरिक श्रम कर्मचाऱ्यांसाठीचा ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे त्याच्यामध्ये कॉर्पोरेटमध्ये जॉब करणारे लोक, IT मध्ये, बँकिंग सेक्टरमध्ये, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, राईट? त्यांच्यासाठी पण एक वेगळा CPI मोजला जातो. तर त्यासाठी हे आधारभूत वर्ष विचारात घेतले जातात. जो औद्योगिक कामगारांसाठीचा ग्राहक किंमत निर्देशांक आहे, शेतमजुरांसाठीचा आणि ग्रामीण मजुरांसाठीचा हा ग्राहक किंमत निर्देशांक कोण काढतं? तर लेबर ब्युरो काढतो. तर जो शहरी गैर शारीरिक श्रम कर्मचाऱ्यांसाठीचा ग्राहक किंमत निर्देशांक आहे तो NSO काढतं. तर आता आपल्याला हे पण बघायचं आहे. तर बघा औद्योगिक कामगारांसाठीचा ग्राहक किंमत निर्देशांक काढताना फक्त किती 463 वस्तू आणि सेवा विचारात घेतल्या जातात आणि फक्त औद्योगिक कामगारांसाठीचाच म्हणजे हा कशासाठी काढला जातो? हा 1946 पासून काढला जातो. याच्या बास्केटमध्ये चेंजेस होऊ शकतात. वस्तू आणि सेवा ह्या बदलू शकतात, राइट? कारण आधी 392 वस्तू आणि सेवा विचारात घेतल्या जात होत्या. आता 463 वस्तू आणि सेवा विचारात घेतल्या जातात, राइट? सो बघा ह्याचं आधारभूत वर्ष आहे 2016. आता जी चड्ढा समितीने हे काय केलेलं आहे म्हणजे शिफारस केलेली की 2016 हे आधारभूत वर्ष विचारात घेतलं जातं. आता याचा मुख्य वापर काय केला जातो? तर जे औद्योगिक कामगार आहेत त्या फक्त औद्योगिक कामगारांचा, सर्व कामगारांचा नाही का भारतातली, फक्त औद्योगिक कामगारांचा महागाई भत्ता ठरवणे आणि त्यांच्या रोजगारांमध्ये किमान वेतन त्यांचं निश्चित करण्यासाठी, राईट? महागाई निश्चित करण्यासाठी हा CPI-IW काढला जातो. बस एवढंच लक्षात ठेवा. याच्यावरती एक क्वेश्चन पण आलेला आहे कंबाईंड पूर्व परीक्षा 2025 म्हणजे आता रिसेंटली. तर हे स्टॉप करायचंय आणि मला कमेंट सेक्शनमध्ये याचं उत्तर द्यायचंय. ओके, चलो फिर पुढे जाऊ. आता शेतमजुरांसाठीचा ग्राहक किंमत निर्देशांक ॲग्रीकल्चर लेबरचा हा कशासाठी काढला जातो? 1964 पासून लेबर ब्युरो काढतं आणि या शेतमजुरांसाठीचा ग्राहक किंमत निर्देशांक काढण्यासाठी 182 वस्तू आणि सेवा विचारात घेतल्या जातात. त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात.
ओके. तर याला आधारभूत वर्ष 1986-87 विचारात घेतलं जातं. तर हा CPI-AL जो आहे, कृषी मजुरांच्या जीवनमान खर्चातील बदल मोजण्यासाठी किंवा जे कृषी शेतमजूर आहेत, त्या शेतमजुरांना त्यांच्या या कृषी कामगारांच्या किमान वेतनामध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा त्यांचा मजुरीचा किमान दर ठरवण्यासाठी हा काढला जातो. राइट. नंतर CPI रूरल लेबर हा 1995 पासून काढला जातो. शेतमजुरांचा आणि ग्रामीण मजुरांसाठीचा हा एकत्रित काढला जात होता. परंतु 1995 मध्ये हे वेगवेगळे केले गेले. ग्रामीण मजुरांसाठी वेगळा काढला जातो आणि शेतमजुरांसाठी वेगळा काढला जातो. तर हे श्रम ब्युरो काढतं. तर 182 वस्तुस्थिती पण विचारात घेतल्या जातात आणि त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात, वस्तू आणि सेवा. राइट. तर हा कशासाठी काढला जातो? सेम राज्यांमधील ग्रामीण कामगारांच्या किमान वेतनामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि मजुरीचा किमान दर ठरवण्यासाठी हा CPI-RL काढला जातो. आता राहिला कुठला? तर शहरी गैर शारीरिक श्रम कर्मचाऱ्यांसाठीचा ग्राहक किंमत निर्देशांक. राइट. तर हा 2008 पासून काढला जात होता. हा 2011 पासून बंद करण्यात आला. हा कोण काढतं? तर NSO. अगोदर CSO, आता NSO काढत होतं. राइट. तर 180 वस्तू आणि सेवा याच्यामध्ये विचारात घेतल्या जात होत्या आणि त्याच्यासाठी 1984-85 आधारभूत वर्ष विचारात घेतलं जात होतं. मग शहरी गैर शारीरिक श्रम कर्मचाऱ्यांसाठीचा ग्राहक किंमत निर्देशांक कशासाठी काढला जात होता? याचा मुख्य वापर काय? तर शहरी भागातील कष्ट न करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी, विशेषतः बँका, तसेच दूतावासांमधील कर्मचारी, राइट. नंतर शासकीय कर्मचारी, IT मध्ये काम करणारे कर्मचारी यांच्या वेतनाची निश्चिती करण्यासाठी हा निर्देशांकाचा वापर आपण करत होतो. राइट. सो आलं लक्षात? तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सो आय होप की तुम्हाला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात आल्या असतील आणि विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यावरती 100% क्वेश्चन येणार आहे. राइट. सो बघा, आता आपण ज्या नवीन बॅचेस आता सुरू केलेले आहेत, त्या सगळ्या बॅचेसवरती आपण भरमसाठ सर्वांना डिस्काउंट देतो आहे. तर ज्यांना कुणाला ह्या बॅचेस जॉइन करायच्या आहेत, त्यांनी या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एन्क्वायरीसाठी. 93-039-33-345. राइट. तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींना लेक्चर शेअर करा. राइट. ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला, त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि त्या क्वेश्चनचा आन्सर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये द्यायला विसरू नका. राइट. इव्हन आपण जी राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे, MPSC राज्यसेवा गुरुकुल मेन्स 2025 आपण प्रोग्राम, एक गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम सुरू केलेला आहे. त्याच्या अंतर्गत आपण मुख्य परीक्षेचा कंप्लीट तुमच्याकडून आम्ही स्टडी करून घेणार आहोत. राइट. त्यासाठी आपण ह्या बॅचसाठी ₹5,000 फीस ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ₹1,000 तुम्हाला डिस्काउंट पण ठेवलेला आहे, जर फॅकल्टीच्या रेफरन्सनी तुम्ही ॲडमिशन घेतलं तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, समजा चुकून तुमचं मेन्स नंतर सिलेक्शन नाही झालं, राइट, तर तुम्हाला ही सगळी फीस परत मिळणार आहे. गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम आहे. तुमचं जर सिलेक्शन नाही झालं तर तुम्हाला ही सगळी फीस काय होणार आहे? परत मिळणार आहे. सो आलं लक्षात? तर हे त्याचे काही अटी आहेत, त्या वाचून घ्या. राइट. सो तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा आणि मेन्ससाठी आपण खास एक टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे, तो जॉइन करा आणि आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तो सुद्धा जॉइन करा. राइट. ज्याच्यावरती आपण सगळे अपडेट्स देत राहतो. सो आपण इथेच थांबूया मग. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.